नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार. आज मी आलो आहे पंढरपूरच्या जवळ असलेल्या गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे. आज मी येथील ज्येष्ठ महिला भगिनी आणि ज्येष्ठ पुरुष बंधू यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. ताई नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुमचं नाव आम्हाला सांगा. मीनाक्षी वामन भास्करे. मीनाक्षीताई, तुमचं गाव असं कोणतं? टेंभुर्णी. टेंभुर्णी. मग तुमचं शिक्षण वगैरे असं काय झालं? 11वी. 11वी. तुम्हाला या आश्रमामध्ये येऊन किती दिवस झाले साधारणतः? 3.5 वर्ष. 3.5 वर्ष झाले. मग 3.5 वर्षामध्ये हा जो आपला आश्रम आहे वृद्धाश्रम मातोश्री, याविषयी काय आम्हाला थोडक्यात सांगताल का? मला इथं खूपच आनंद मिळाला आणि सगळे आमच्या इथले चांगले आहेत. आणि मला सुरुवातीला प्रश्न पडला होता की आपण आता कुठं जावं की जेणेकरून आपल्याला आनंद मिळेल. त्यामुळं मी माझ्या भाच्याकडे चौकशी केली. त्यांनी सांगितलं इथं तनपुरे महाराजांचा आश्रम आहे आणि इथं तुम्ही जावा. त्यामुळे मी इथली चौकशी केली आणि आले. पण इथं खूपच मला आनंद मिळाला आणि इथं राक्षस सर पण आम्हाला खूप समजावून घेतात आणि हा आश्रम खूप चांगला आहे. आता तुमचा परिवार सगळा जो आहे तो कुठे आहे सध्या? टेंभुर्णीत. मग मुलं मुली किंवा बाकीचे कोण नातेवाईक याविषयी काय सांगाल का? मला मुलं नाहीत, मिस्टर आहेत बरं, आणि बाकीचे धीर जावा वगैरे आहेत. बरं. मग मिस्टर कुठे असतात? टेंभुर्णीत. त्यांचा तिकडे काय व्यवसाय, काय नोकरी असं काय? काय नाही. काय नाही आहे का? बरं. मग आता इथं तुम्ही सर्वजण वावरता. मग असे तुम्ही सांगितलं की एकमेकांना बहीण भावाप्रमाणे हे करता. मग आता ह्या भागामध्ये अनेक वृद्धाश्रम आहेत, परंतु या वृद्धाश्रमामध्ये तुम्हाला आनंद मिळतो असं तुम्ही सांगितलं. मग अशी कुठली घटना आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला अतिशय आनंद मिळाला, तर ती घटना आम्हाला सांगा एखादी. माझा आत्तापर्यंत वाढदिवस कधीच झालेला नव्हता आणि इथं आल्यानंतर माझा वाढदिवस झाला. ती घटना माझ्या अगदी स्मरणात राहिली. बरं. म्हणजे कुटुंबामध्ये बरेच दिवस तुमचा वाढदिवस कोणी केला नाही, परंतु इथं आल्यानंतर आपले जे व्यवस्थापक आहेत राक्षस साहेबांच्या नियोजनाच्या खाली आणि सर्व इथले ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ भगिनी असतील, या सर्वांच्या सहवासामध्ये तुमचा जो वाढदिवस झाला तो तुम्हाला अतिशय आनंद. आणि दुसरी घटना म्हणजे आम्हाला राक्षसर आहेत ते राखी पौर्णिमेला राखी बांधायला सांगतात एकमेकांना. मग इथं सगळे भाऊ बहिणी आम्ही एकत्र राहतो. सगळे आम्ही बहिणी भावांना ह्या राखी बांधतो. तो एक माझा अविस्मरणीय प्रसंग आहे. म्हणजे राखी बांधून, राखीचा पवित्र धागा बांधून आपण एक नवीन नातं निर्माण करता. रोज आपण एकमेकांना भेटता, एकमेकाचे सुखदुःख असं हे करता, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होता. मग सुखदुःखामध्ये सहभागी होता. मग असं कधी तुम्हाला वाटलं का की बाबा आपल्याला आज खूप दुःख झाले, असा कुठला प्रसंग आहे का की घरची आठवण आली किंवा पाहुण्यांची आठवण आली किंवा गावाकडे जावं असं वाटलं किंवा एकटंसं वाटलं, असं कधी होतं का तुम्हाला? नाही, तसं कधीच झालेलं नाही आणि मला कधी घरची आठवणही येत नाही. इथं वातावरण खूप चांगलं आहे आणि सकाळी काकडा असतो, नंतर पोथी असते, 5:30ला हरिपाठ असतो, संध्याकाळी पण पोथी असते आणि सगळे आम्ही मिळून मिसळून राहतो एकत्र. त्यामुळं कुठलंच मला कधी इतकं दुःख झालंच नाही की घरची आठवण येईल असं. म्हणजे तुम्हाला इथले जे तुमचे सहकारी आहे, तुमचे इथले भाऊ बहीण आहेत, त्यांच्यामुळे तुम्हाला कुठलीच आठवण आली नाही घरची. त्यामुळे तुमचं एकत्रित बाकीचं जे जीवन आहे ते आनंदी असं आहे. आता तुम्ही साधारणतः 60च्या पुढचं तुमचं वय आहे. मग तब्येतीची काळजी घेण्यासाठी किंवा आरोग्य सांभाळण्यासाठी या भागामध्ये तुमच्या सर्वांच्यासाठी काय योजना आहेत का? तुम्ही प्राणायाम करता का, योगासन करता का किंवा चालण्याचा व्यायाम करता का? हो, मी प्राणायाम करते आणि सकाळी फिरतो आम्ही या परिसरात. या परिसरामध्ये करता? हो. मग या परिसरामध्ये आपल्याला या मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून खूप काही मिळतं. आता तुम्ही सांगितलं की घरची आठवणसुद्धा येत नाही, बरोबर आहे का? मग घरची आठवण येत नाही म्हटल्यावर तुम्हाला एवढा आनंद या भागातून मिळतो. याच्या माध्यमातून आपल्याला बरंच मिळतं. मग आपण या आश्रमासाठी किंवा या परिसरासाठी काय सेवा त्याचा, म्हणजे काम करता करता किंवा बाबा सहज आपल्या पण उपयोग काहीतरी व्हावा यासाठी आपण काय करता?
आम्हाला सकाळी 7:30 ते 8:30 श्रमदानाची वेळ आहे. त्यावेळेत आम्ही सगळीकडची स्वच्छता करतो. म्हणजे श्रमदानाच्या माध्यमातून श्रमदान तर केलं जातं, परंतु दुसरा उद्देश हा आश्रमाचा हा आहे की सर्व ज्येष्ठांनी शरीराची हालचाल केली पाहिजे. त्या हालचालीच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याला त्याचा फायदा झाला पाहिजे, हा हेतू आहे. त्याच शिवाय मातोश्री वृद्धाश्रम पंढरपूर येथे तुम्ही ज्यावेळेस याल त्यावेळेस पहा की या भागामध्ये भरपूर अशी झाडे आहे आणि त्या झाडांच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं या सर्व ज्येष्ठांना ऑक्सिजन मिळतो आणि त्यातून सुद्धा त्यांची प्रकृती सुदृढ राहते. तर तुम्ही ताईविषयी काय सांगाल? छान आहे ताई, स्वभाव छान आहे, मिळून मिसळून घेतात एकमेकीला. बाबा तुम्ही सांगा ताईंच्याविषयी. प्रत्यक्षात वागताना सर्वांशी समरसतेने वागतात. काम वाटून मिळून एकरसराईनं केले जातं. तर म्हणजे या आश्रमामध्ये तुम्हा सर्वांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि आपले जे व्यवस्थापक आहेत राखेसाहेबांच्या माध्यमातून एक चांगलं नियोजन राखी पौर्णिमेचं झालं. त्या माध्यमातून तुम्ही एका चांगल्या नात्यामध्ये बांधले गेलेले आहात. त्यामुळे तुम्हाला म्हणजे बाहेरच्या तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा आप्तेष्ट आहेत किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांची तुम्हाला अजिबात आठवण येत नाहीत आणि तुम्ही इथं सर्वजण समाधानी आहात. तरी पण मला असं विचारायचं की कोण तुमचं घरचं पाहुणा म्हणा किंवा तुमचे कोण जवळचे नातेवाईक म्हणा इथं तुम्हाला कधी भेटायला आले का? हो, येतात ना. मग त्यावेळेस तुम्हाला आनंद होतो का, म्हणजे काय दुःख वाटतं की बाबा ते सोडून चालेल आपल्याला परत, असं काय? नाही, तसं काय वाटत नाही, आनंद होतो. म्हणजे त्यांच्या भेटीमुळे तुम्हाला आनंद होतो साधारणतः. या भागामध्ये अनेक लोक येत असतात पंढरपूर आणि परिसरामध्ये. असेच तुमच्या गावाकडचे कोण इथे येतात का दान धर्म करण्यासाठी? हो, येतात ना. मग त्यांच्यासुद्धा भेटी या निमित्त तुमच्या होत असतात. तर आता हे जे येतात लोक, मग त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं का मनामध्ये की मी वृद्धाश्रमात आहे आणि ते लोक येतात तिथं, असं तुम्हाला त्याचं कधी खंत वाटते का? नाही, कधीच नाही खंत वाटत. हां, म्हणजे खंत वाटण्यापेक्षा तुम्हाला याचा आनंद आहे की आपण आश्रमामध्ये सुखरूप आणि सुखी आहोत. तर मंडळी, या होत्या मीनाक्षीताई भास्करे. त्या पंढरपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये अतिशय सुखी आणि आनंदी आहेत, हे आता आपण ऐकलं. त्यांचं आरोग्य उत्तमोत्तम राहो, त्यांना या पुढील जीवनामध्ये या मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून सर्व सुखसौख्य आणि सेवा मिळो हीच या निमित्त प्रार्थना करूयात आणि थांबूयात. धन्यवाद.